जय भवानी शाळेची दुरावस्था पाहून महापालिकेचे अधिकारी झाले अवाक। शासनाच्या स्तरावर, राजकीय स्तरावर सगळ्यांनीच मिळून ही शाळा आपण चांगली करूयात। कुलूप कशासाठी असतं? कुलूप चोरासाठी नसतं, तर सज्जन लोकांना चोरी करण्याचा मोह होऊ नये म्हणून कुलूप असतं। सरकारी शाळा आपल्या वाटल्या पाहिजे तर ते टिकल्या पाहिजेत। भविष्यामध्ये या महापालिकेच्या शाळेचं चित्र नक्की बदललेलं आपल्याला दिसेल। या बातमीचे प्रायोजक चित्रात सिटी साइड रिसॉर्ट, भव्य 7000 स्क्वेअर फूट बँकेट हॉल, ग्रँड लॉकन्स वॉटर पार्क, ॲडव्हेंचर पार्क आणि 100 लक्झरी रूम्स। डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग शूट, कॉर्पोरेट इव्हेंट किंवा फॅमिली फंक्शनसाठी सुंदर लोकेशन। गोंदिया कोलेघाटी रोड, सोलापूर। सोलापूर महापालिकेच्या जय भवानी शाळेची दुरावस्था एस न्यूज मराठीच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्यानंतर आज मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने आणि नियंत्रण अधिकारी रत्नदीप जवळगेकर यांनी या शाळेची पाहणी केली। शाळेची दुरावस्था पाहून हे दोन्ही अधिकारी अवाक झाले। महापालिकेचे झोन क्रमांक 2चे ज्युनियर इंजिनियर अनिकेत माळी यांनाही यावेळी जवळगेकर यांनी झापले। महत्त्वाच्या गोष्टी 8 दिवसात केल्याच पाहिजेत, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू असा इशारा दिलाय। शाळेचे तुटलेले बेंच, दरवाजे, स्लॅबची दुरावस्था, स्वच्छतागृहाची दुरावस्था पाहून अधिकाऱ्यांनी तोंडात बोट घातले। यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी एस न्यूज मराठीला सविस्तर माहिती दिली। सोलापूर महापालिकेचे वित्त व लेखा अधिकारी तथा मनपा शिक्षण मंडळाचे नियंत्रण अधिकारी रत्नराज जवळगेकर साहेब आपल्या सोबत आहेत। जय भवानी प्रशालेचं विदारक दृश्य एस न्यूज मराठीने दाखवल्यानंतर आज त्यांनी शाळेला व्हिजिट केली। सर, शाळेमध्ये काय आपल्याला दिसलं आणि आपण काय आदेश दिलेत? बोला सर। आज मी आणि आमचे प्रशासकीय अधिकारी माने साहेब आणि आमचे पर्यवेक्षक वगैरे सर्वांनी ते संयुक्तरित्या भेट दिली। बरोबर आहे, ते बिल्डिंगची कंडिशन खरंच नाजूक आहे, पण स्ट्रक्चरल ऑडिट घेण्याबाबत मी मुख्याध्यापकांना विचारलं असता त्यांनी 2 रूमचं स्ट्रक्चरल ऑलरेडी करून घेतलेलं असं सांगितलं आणि त्या रूम म्हणजे वापरण्याजोग्या नाहीत असं सांगितल्यामुळे तिथे विद्यार्थी बसवल्या जात नाही आहेत। त्या रूम पूर्णतः बंद आहेत। पण दुसरे जे स्लॅब वगैरे ही बिल्डिंग जुनी आहे, त्यामुळं काही ठिकाणी स्लॅब वगैरे पडलेला आहे। मी आज झोन अधिकारी जे तिथे इंजिनियर आहेत त्यांना पण बोलवलं होतं, ते टॉयलेटची अवस्था बेकार आहे ते सांगितलं। पाणी पिण्याची जी म्हणजे टाकी आहे त्याचंच कनेक्शनचं वगैरे ते आम्ही बघितलं, म्हणजे सर्व माहिती घेतली, तर त्याबद्दल जेवढी दुरुस्ती करता येते तेवढी दुरुस्ती करण्याबद्दल त्यांना सांगितलेलं आहे। आणि माने साहेबांना आज सांगितलेल्या सूचना दिलेल्या आहेत की पूर्ण बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट नगर अभियंता या विभागाकडनं करून घ्यावं, तात्काळ म्हणजे 8 दिवसात म्हणजे तो रिपोर्ट द्यावा। आणि झोन अधिकाऱ्यांना सांगितलेल्या 8 दिवसात तिथली जी दुरुस्ती आहे ती झाली पाहिजे। निश्चितच आपण सर्व महानगरपालिकेचे म्हणजे विद्यार्थी इथं बसतात, कर्मचारी इथं असतात, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी निश्चितच महानगरपालिकेची आहे। आम्ही त्यावर कारवाई करू, निश्चितच स्ट्रक्चरल ऑडिट करून योग्य तो निर्णय घेऊ। जर समजा ही बिल्डिंगच बसण्याजोगी नसेल तर इथल्या विद्यार्थ्यांना आम्ही दुसरीकडे कुठेतरी बसून ह्या पूर्ण बिल्डिंगचं म्हणजे दुरुस्ती करण्याबाबत विचार करू। साहेब, शाळेमध्ये जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, म्हणजे मुलांना बसायला बेंच देखील व्यवस्थित नाहीत, वर्गातल्या सगळ्या फरशा खालीवर झालेल्या आहेत, तिथं साप विंचू काही पण निघू शकेल अशी इतक्या धोकादायक परिस्थितीमधली ही शाळा आहे, याबाबत काय सूचना दिलेत का? हां, आत्ताच मी इंजिनियरला सूचना दिलेल्या आहेत। त्या फरशाचं आता पूर्ण नूतनीकरण करून घेण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। 8 दिवसात जर ते नाही झालं तर त्यांच्यावर निश्चितच आम्ही कारवाई करू किंवा प्रस्तावित करू। आणि बेंचबद्दल आत्ताची अवस्था बघितली मी, बेंच खरंच तुटलेले वगैरे आहेत, तर मी CSRमधनं पूर्ण शाळांची आता माहिती घ्यायला सांगितली पर्यवेक्षकांना, जी किती बेंच लागतील याची माहिती घेण्यात येणार आहे आणि तेवढे बेंच आम्ही CSR निधीमधनं किंवा महानगरपालिकेच्या निधीमधनं शाळांना पुरवू। आताच मला ही माहिती कळाली की आमच्या विभागाचे नगरसेवक पाटील साहेब
यांनी इथे भेट दिलेली आहे आणि त्यांनी आपल्या आमदार महोदयांना पण इथं आणून ह्या शाळेची परिस्थिती दाखवली आहे. त्यामुळं आमदार महोदयाकडनं पण या शाळेला भरीव निधी देण्याबाबत किंवा DPDCमधनं निधी देण्याबाबत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं प्रशासनाच्या स्तरावर, राजकीय स्तरावर सगळ्यांनीच मिळून ही शाळा आपण म्हणजे चांगली करूयात. प्रबोधन करून इथल्या म्हणजे समाज विघातक लोकांना पण चोप बसवणं हे पण महत्त्वाचं असणार आहे. कारण आपण किती जरी दुरुस्त्या केल्या तरी त्या जर कोणी लोकांनी जर त्या आपलं न मानता जर तोडायला लागले तर निश्चितच त्यामध्ये काही फरक पडणार नाही. तर ते पण एक पत्रकार बंधू म्हणून तुम्ही एक चौथा स्तंभ म्हणून लोकशाहीचा तुम्ही पण लोकांना म्हणजे आव्हान केलं पाहिजे की जर तुम्ही स्वतःहून राज्यघटनेत दिलेल्या मूलभूत कर्तव्याचं पालन केलं पाहिजे आणि जर ते होत नसेल आणि आम्हाला जर नंतर कोणी असं शासकीय नासधूस केलेलं आढळलं तर आम्ही निश्चित त्याच्यावर मग गुन्हे दाखल करून शासकीय म्हणजे कार्यालयाचा नासधूस केले याबाबत निश्चित कारवाई करू. महापालिकेचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने हे देखील या ठिकाणी आहेत. सर, शाळेची इतकी वाईट अवस्था आहे, याच्यावर आपण कोण नियंत्रण करत नाहीत का? सरकारी शाळेची अवस्था खरंच आपण जी दाखवली, निदर्शनास आणली, त्याच्यामध्ये काही चूक नाही. इमारतीचा तर प्रश्न आहे, परंतु जे समाजाचा जो सरकारी शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलत चाललेला आहे. पूर्वी सरकारी शाळा ही सगळ्यांना आपली वाटायची, परंतु ती आता आपली वाटत नाही. महापालिकेनं बेसिक सुविधा इथं निर्माण करून दिलेल्या आहेत. इमारत चांगली आहे, गेट बसवलेलं आहे, परंतु बाहेरचे लोक गेट तोडतात. आता गेट बसवणं कुलूप कशासाठी असतं? कुलूप चोरासाठी नसतं, तर सज्जन लोकांना चोरी करण्याचा मोह होऊ नये म्हणून कुलूप असतं. आता तोडायचंच म्हणल्यानंतर कसले भारी कुलूप किंवा गेट ते तोडू शकतात, अशी ही परिस्थिती आहे. चांगली 2 गेट असताना देखील गेट तोडून आत जनावर सोडतात. बाहेरचे काय समाजक विघातक जे लोक आहेत ते नासधूस करतात. आणि अनेक वेळा आमच्या शिक्षकांनी त्यांच्या पदरमोड करून नाळ्या बसवल्या, तोट्या बसवल्या पाण्याच्या, त्या पुन्हा मोडले जातात, दरवाजे मोडले जातात. ही परिस्थिती वाईट आहे. या दृष्टिकोनातून व्यापक समाज प्रबोधनाची गरज आहे की सरकारी शाळा आपल्या वाटल्या पाहिजेत तर ते टिकल्या पाहिजेत. कारण गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी सरकारी शाळा हेच अंतिम मार्ग आहे तो. आणि जर शाळा बंद झाल्या तर शेवटच्या तळागाळातील वाडी वस्तीतील गोरगरीब लेकरांच्या शिक्षणाचं म्हणजे परिस्थिती वाईट होणार आहे. त्यामुळे ह्या सरकारी शाळा टिकण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. सरकारी शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी, गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम घेतोय आणि समाजाचा दृष्टिकोन सरकारी शाळेबद्दल बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत आणि बेसिक जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या दृष्टिकोनातून महापालिकेचे आमचे नियंत्रण अधिकारी आणि महापालिका ते तर प्रयत्न करतच आहेत. आणि उर्वरित काही भाग आम्ही CSRमधून, मी पूर्वीच्या कार्यक्षेत्रामध्ये याच सोलापूर शहरातील काही कंपन्यांनी माझ्या पूर्वीच्या कार्यक्षेत्रातल्या सर्व शाळांना CSRमधून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, स्वच्छतागृह उपलब्ध करून गेली, ड्युल डेस्क उपलब्ध करून गेली. तशाच पद्धतीनं या महापालिकेच्या शाळेमध्ये सुद्धा CSRमधून साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी आमच्या सर्व मुख्याध्यापक, आमचे नियंत्रण अधिकारी साहेब यांच्या मदतीने आमचे प्रयत्न यापुढे चालू राहतील आणि भविष्यामध्ये या महापालिकेच्या शाळेचं चित्र नक्की बदललेलं आपल्याला दिसेल. यस न्यूज मराठीच्या माध्यमातून 2 दिवसापासून जय भवानी शाळेची दुरावस्था हे आपण प्रसिद्ध करतोय आणि त्याची संवेदनशीलपणे दखल घेऊन आज नियंत्रण अधिकारी रत्नदीप जवळगेकर साहेब आणि महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने साहेब यांनी भेट दिली. विविध सूचना त्यांनी दिलेत. 8 दिवसात काय ज्या शॉर्ट टर्ममधली कामं आहेत ती सांगितलेली आहेत. 8 दिवसात ती कामं होतील अशी अपेक्षा करूया. 8 दिवसानं पुन्हा एकदा यस न्यूज मराठीची टीम या शाळेची सोशल ऑडिट करेल आणि जी काही शॉर्ट टर्म कामं आज जी सांगितली आहेत ती नाही झालं तर पुन्हा एकदा या शाळेची चिरफाड करायला आम्ही गप्प बसणार नाही. जी चांगली कामं झालीत त्याचं नक्की कौतुक करू, एवढंच यस न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्याला सांगतोय. धन्यवाद. सोलापूरकरांसाठी खास आकर्षण द रूफटॉप फॅमिली टेरेस रेस्टॉरंट संपूर्ण नवीन मॅनेजमेंटसह हवेशीर वातावरणात जेवणाचा मनमुराद आनंद आणि सोलापूर शहराचे सुंदर विहंगम दृश्य, विविध प्रकारच्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांची मेजवानी, बर्थडे पार्टी, नामकरण समारंभ, किटी पार्टी, साखरपुडा, अॅनिव्हर्सरी पार्टी, छोटी फॅमिली पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग व ऑफिस कार्यक्रमांसाठी उत्तम व्यवस्था. पत्ता द रूफटॉप हॉटेल रितेशच्या टेरेस मध्ये, गोल्डफिंच पेठ, सावरकर मैदान, सोलापूर. मोबाईल 9960 73 61 55 आणि 9823 94 94 34.